भोळेपणा सोडा, चालाक बना. नमस्कार मित्रांनो. भोळेपणा ही चांगली गोष्ट आहे, पण तो आयुष्यभर जपला तर जग आपल्याला चिरडून टाकतं. माणूस म्हणून संवेदनशील असणं, मदत करणं, चांगुलपणा दाखवणं यात काही चुकीचं नाही. पण हाच भोळेपणा तुमचं नुकसान करू लागतो तेव्हा तो दोष ठरतो. आजच्या जगात जगण्यासाठी फक्त मनाने चांगलं असणं पुरेसं नाही, तर डोक्यानेही शहाणं असणं गरजेचं आहे. कारण आजकाल लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाहीत, ते त्याचा फायदा घेतात. भोळा माणूस हे जगात सगळ्यात आधी वापरले जाणारे साधन असतो. तुम्ही कितीही प्रामाणिक, कितीही सत्यनिष्ठ, कितीही मदतीसाठी तयार असा, पण जर तुम्ही नाही म्हणायला शिकलात नाहीत तर हे जग तुम्हाला कायम वापरत राहील. म्हणूनच म्हणतात, भोळेपणा हा गुण असतो, पण जेव्हा त्याचा उपयोग दुसरे करतात तेव्हा तोच दोष बनतो. म्हणून आता वेळ आली आहे की भोळेपणा सोडा आणि चालाक बना. पण त्या चालाकीचा अर्थ कपट नव्हे, तर सजगता, आत्मसन्मान आणि विचारशीलता आहे. आपल्यापैकी अनेक लोक काय होईल या भीतीने सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण कोणाला नकार दिला की समोरचा आपल्यावर रागवेल, आपल्याला वाईट म्हणेल, ही भीती मनात असते. म्हणून आपण नको असतानाही काम करतो, नको असतानाही मान खाली घालतो आणि हळूहळू आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची किंमतच उरत नाही. भोळेपणाचा हा सापळा हळूहळू आपल्याला आत्मविश्वास हरवतो. जगात सगळ्यात मोठं दुःख म्हणजे दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला हरवणं. म्हणून पहिली गोष्ट शिका, सगळ्यांना खुश ठेवता येत नाही. कोणी ना कोणी रागवणारच, पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जगाचा राग काही फरक पडत नाही. कारण जेव्हा तुम्ही चालाक होता तेव्हा तुम्ही कोणासाठी, किती आणि कधी थांबायचं हे ठरवायला शिकता. चालाक होणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, हे लक्षात ठेवा. चालाक होणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून जगणं. जगात कोणीही तुमच्यावर उपकार करत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी काही ना काही करत असतो. त्यामुळे तुमचं नुकसान करून दुसऱ्यांना फायदा करून देणं म्हणजे मूर्खपणा. जेव्हा तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेता, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला मदत करायची आणि कोणाला दूर ठेवायचं हे ठरवता, तेव्हा तुम्ही शहाणे होता. भोळेपणा तुम्हाला लोकांच्या हातात खेळणं शिकवतो. चालाकपणा तुम्हाला स्वतःचं आयुष्य नियंत्रित ठेवायला शिकवतो. तुम्ही लक्षात घ्या, आजच्या काळात सगळं काय दिसतंय यावर चालतं. लोकांना तुमचं मन नव्हे, तुमची किंमत दिसते. जर तुम्ही सतत सर्वांसाठी उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. पण एकदा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवून दिल्या, माझा वेळ, माझं मन, माझं आयुष्य सगळ्यांसाठी नाही, असं ठाम सांगायला लागलात की जग आपोआप बदलतं. जोपर्यंत तुम्ही सर्वांसाठी हो म्हणताय तोपर्यंत लोक तुमचं शोषण करतील. पण एकदा नाही म्हणायला लागला की त्यांना समजेल की तुमचा भोळेपणा संपला आहे. आणि जेव्हा तुमचं भोळेपणा संपतो तेव्हा तुमचं आत्मसन्मानाचं नवं जीवन सुरू होतं. भोळा माणूस नेहमी विचार करत राहतो, समोरच्याने काय विचार केला असेल, त्याला वाईट वाटेल का, तो रागावेल का. पण चालाक माणूस विचार करतो, माझा फायदा काय, हे योग्य आहे का, मी यातून काही शिकलो का. या दोन विचारात फरक म्हणजेच आयुष्याचं भविष्य ठरवतो. भोळेपणामुळे आपण आयुष्यभर भावनांमध्ये जगतो. चालाकपणामुळे आपण वास्तवात जगायला शिकतो. आणि जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नव्हे, तर स्वतःचा सन्मान राखून पुढे जाणं. कधी विचार करा, जेव्हा तुम्ही भोळेपणाने सगळ्यांना मदत केली तेव्हा किती जणांनी तुमचा आभार मानलं. किती जणांनी तुम्हाला साथ दिली जेव्हा तुम्हाला गरज होती. कदाचित फार कमी जणांनी. कारण लोकांना उपयोग झाला की ते पुढे जातात आणि तुम्ही पुन्हा त्याच भोळेपणाने कोणीतरी नवीनाला मदत करायला तयार होतात. हे थांबवा. आयुष्य म्हणजे पुन्हा पुन्हा दुखावून घेणं नव्हे. आता स्वतःसाठी विचार करा, स्वतःसाठी ठाम व्हा, स्वतःचं मूल्य ओळखा. आणि जो स्वतःसाठी उभा राहतो त्याला जग वाकून सलाम करतं. पण जो नेहमी मान खाली घालतो त्याच्यासाठी कोणी पाहतच नाही. चालाक माणूस प्रत्येक गोष्टीकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहतो. तो कोणावर अंधविश्वास ठेवत नाही, तो अनुभवावर विश्वास ठेवतो. तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहून निर्णय घेतो. तो भावनांनी नव्हे तर बुद्धीने वागतो. आणि म्हणूनच तो आयुष्यात कमी दुखावतो. तुमचं मन कितीही कोमल असलं तरी जगाला त्याचं काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त तुमचं वर्तन दिसतं. म्हणून स्वतःचं मन चांगलं ठेवा, पण मेंदू तीक्ष्ण ठेवा. भावनांमध्ये वाहून जाऊ नका. कारण आजकाल भावनांना बाजारभाव नसतो, फक्त वापर असतो. भोळेपणामुळे अनेकदा लोक तुमचं बोलणं ऐकूनही तुमच्या मागे वेगळं बोलतात. पण चालाक माणूस तिथेही गप्प बसतो, कारण त्याला समजतं
प्रत्येक गोष्ट सांगायची नसते, काही गोष्टी दाखवायच्या असतात. चालाकी म्हणजे कोणाला दुखावणं नव्हे तर स्वतःला वाचवणं. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे, त्यात प्रत्येक दिवस म्हणजे एक नवा संधीचा दिवस आहे. तुम्ही जर तो दिवस कोणाच्या वापरासाठी घालवला तर तुमचं आयुष्य व्यर्थ जाईल. पण जर तो दिवस तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी वापरलात तर तुमचं आयुष्य सुवर्णमय होईल. काही लोक म्हणतात, अरे भोळं राहिलं की मन शांत राहतं, पण फक्त अर्ध खरं आहे. मन शांत राहतं पण आयुष्य अस्ताव्यस्त होतं. कारण भोळेपणामुळे तुम्ही नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून तुम्ही सतत इतरांच्या जबाबदाऱ्या उचलता. हळूहळू तुम्ही थकता, त्रासून जाता आणि शेवटी म्हणता, मी एवढं सगळं केलं तरी लोकांना किंमत नाही. कारण लोकांनी तुम्हाला मदतीसाठी वापरलं पण कधी तुमचं मन समजून घेतलं नाही. म्हणून आता स्वतःशी प्रामाणिक राहा, मदत करा, पण ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनाच, सगळ्यांना नाही. कारण प्रत्येक जण मित्राच्या रूपात येत नाही, काही जण फायद्यासाठीही येतात. चालाक होण्याची पहिली पायरी म्हणजे निरीक्षण करायला शिकणं. कोणाचं बोलणं ऐका पण त्याचं वर्तन बघा. लोक बघतात खूप पण कृती फार कमी करतात. चालाक माणूस शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवतो. दुसरी पायरी म्हणजे लोकांना पटकन मनात जागा देऊ नका. प्रत्येक हसरा चेहरा मित्र नसतो आणि प्रत्येक गप्प माणूस शत्रू नसतो. लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करा, काही त्यातूनच आयुष्याचे धडे मिळतात. तिसरी पायरी म्हणजे स्वतःला महत्त्व द्या. स्वतःला कमी समजू नका. जर तुम्ही स्वतःलाच महत्त्व दिलं नाही तर जग का देईल? भोळेपणाने इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लोकांनी विश्वासघात केला, वापर केला आणि शेवटी सोडून गेले. पण जो चालाक झाला त्याने जगाला दाखवलं, मी कोणाचं नुकसान करत नाही पण कोणी माझं नुकसान करणारही नाही. चालाकी म्हणजे आत्मसंरक्षण, हे एक जीवन कौशल्य आहे. आजच्या जगात जर तुम्ही हे कौशल्य आत्मसात केलं तर कोणी तुम्हाला खाली खिचू शकणार नाही. तुम्ही नेहमी उभे राहाल, आत्मविश्वासाने आणि आदराने. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, स्वतःला जागं करायचं. स्वतःला विचारायचं, मी कोणासाठी जगतोय, मी कोणासाठी झगडतोय आणि माझा फायदा कुठे आहे. जर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली तर आयुष्य सुस्पष्ट होईल. भोळेपणा सोडणं म्हणजे वाईट होणं नाही तर स्वतःला ओळखणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा लोक तुम्हाला फसवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, भोळेपणा ठेवायचा पण मर्यादेत, चालाकी शिकायची पण सज्जनतेने. कारण आयुष्याचा अर्थ फसवणं नव्हे पण फसवले जाणं थांबवणं आहे. स्वतःसाठी उभं राहायला शिका. नाही म्हणणं हा अपराध नाही पण आत्मसन्मानाचा उच्चार आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, स्वतःचा आदर केला तर जग तुम्हाला गंभीरतेने घेईल. पण जर तुम्ही स्वतःला नेहमी मागे ठेवत राहिलात तर कोणीच तुम्हाला पुढे आणणार नाही. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे वापरतात आणि दुसरे जे वापरले जातात. आता तुम्ही ठरवा कोण व्हायचे, वापरले जाणारे भोळे की स्वतःचं जीवन स्वतःच्या हातात ठेवणारे चालाक. उत्तर तुमच्याकडे आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, निर्णय ठाम घ्या आणि प्रत्येक वेळी स्वतःचं रक्षण करा. तेव्हाच तुम्ही म्हणू शकाल, आता माझा भोळेपणा संपला आणि माझं आयुष्य सुरू झालं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.